आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रशिक्षण कार्यशाळेनिमित्त आलेल्या सर्वांचं मी शिवसेना पक्षाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो। आपल्या आदिवासी समाजाचे कुलदैवत आई यामोगी माता यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज जो कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतोय त्या ग्रामदैवत कालिका मातेच्या चरणी सुद्धा या ठिकाणी नतमस्तक होतोय। हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो आणि या शिवसेना पक्षाची त्यांनी मूर्तमार केली असे हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आदरणीय आनंदजी दिघे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब युवा नेते खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि आजचा जो कार्यक्रम हा आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे आमदार आदरणीय आमच्यादादा पाडवी व आपले भावी आमदार फिक्स आमदार तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती आदरणीय शंकरदादा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण घेत आहोत। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय शंकरदादा ज्यांनी आता सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी मांडली ते ललित गौरजा मंचावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय कुलदीपसिंग दादा आदरणीय नवरत्नसिंह तुकाराम दादा वडवी वामनसिंग दादा जयवंत भाऊ त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेले माजी तालुका प्रमुख आदरणीय मदन दादा आनंद दादा आणि आपण या ठिकाणी उपस्थित असलेले पंचायत समिती सदस्य जेठा दादा जसराज पवार उपस्थित सर्व सरपंच उपसरपंच बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने आजचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी गाण्याला आपण दिलेला आहे शिवसेना शोषण सैनिक बैठक। या बैठकीचा उद्देश काय बनतो बऱ्याचशा वेळेस काही लोकांना प्रश्न सुद्धा पडतो कारण की आपण मेसेज टाकताना त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता की सदर बैठक ही आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आजच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशांमुळे या ठिकाणी जेही आपण बूथ प्रमुख सिंधू त्यांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे त्या नेमणूक केलेल्या कार्यकर्ते असतील शिवसैनिक बंधू भगिनी असतील त्यांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारे या ठिकाणी काम करायचे जेणेकरून ते काम करत असताना आपल्याला आपल्या हक्काचा उमेदवार कसा निवडून आणता येईल त्यासाठी याची बैठक या ठिकाणी खऱ्या अर्थाने आयोजित केलेली आहे। परंतु बंधूंनो साध्या अर्थात शब्दात सांगायचं म्हटलं जेही आपल्याला प्रशिक्षण देणारे आहेत ज्याला आजच्या घडीला आपण गुरुजी म्हणूया ते धरगावला सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा सिंधू संमेलन होतं त्या सिंधू संमेलनात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे त्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ते धरगावमधून निघालेले आहेत जवळजवळ ते एक अर्ध्या तासात त्या ठिकाणी पोहोचतील आणि सविस्तर त्या निवडणुकी संदर्भात आपल्याला ते माहिती देणार आहे। त्या अगोदर बंधू आणि भगिनींनो गेल्या ललित भया जून महिन्याने आपण कोयली मिटिंग दिली आहे जवळजवळ आपण जून महिन्यामध्ये या अक्कलकोट तालुक्यातील जेही सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत त्यांची आपण त्या ठिकाणी एक बैठक घेतली कुठे कोयलीला आणि त्या कोयलीला बैठक घेत असताना एक आपल्या मनात एक संकल्पना होती की खऱ्या अर्थाने शिवसेना पक्षाच्या वतीने दादांनी गेल्या 1 वर्षापासून आपण उद्धव ठाकरे गटात असताना सुद्धा त्यांनी डिक्लेअर केलेलं होतं की आगामी 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने माझ्या मुलगा शंकर पाडव्याला विधानसभेमध्ये त्या ठिकाणी उमेदवारी करायला लावणार त्यावेळेस त्यांनी ते डिक्लेअर केलेलं होतं आणि त्या अनुषंगाने आपल्या तेव्हापासून आपण त्या ठिकाणी कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली होती। दादांचं म्हणणं आहे मी विधान
की आदरणीय आमच्यानाथ पाडवी राजीनामा देतील आणि विधानसभेला त्या ठिकाणी उमेदवारी करतील, परंतु बंधू आणि भगिनींना विधानसभेचा आमदार हा फक्त 5 वर्षासाठी असतो. हा विधानसभेचा आमदार 5 वर्षासाठी असतो आणि विधान परिषदेचा आमदार हा 6 वर्षासाठी असतो. तरी आपण अजून सुद्धा आजच्या घडीला जरी विधानसभेच्या निवडणुका झाल्या तरी आपल्याकडे आदरणीय आमच्यानाथ पाडवी यांच्याकडे जवळजवळ 3.5 वर्ष अजून त्यांच्या हातामध्ये आहे. हे करत असताना जर आपल्या हक्काचा उमेदवार आपल्याला निवडून आणला, आपल्या विचारधारेचा उमेदवार जर आपण या ठिकाणी निवडून आणला तर खऱ्या अर्थाने चांगली जोड त्या ठिकाणी बसेल आणि खऱ्या विचारधारेच्या सर्वसामान्यांच्या मनात असलेला जर कोणी आपला उमेदवार असेल, आपला आमदार असेल, तो विधानसभेसाठी आपण आपल्या शंकरबाबांचं नाव या ठिकाणी आपण डिक्लेअर केलेलं आहे. दुसरी गोष्ट तसा पाहिला तर हा आपला अक्कलकोट धडगाव विधानसभा मतदारसंघ फार किचकट आहे. 20% पेक्षा सुद्धा 18% हा सपाटीचा भाग आपल्या मतदारसंघामध्ये आहे आणि जवळ उर्वरित भाग हा पूर्ण पाणीपट्टा आहे. बंधू आणि भगिनींनो, आपल्या झापीपाडा तोरणमाळ पासून तर मणिगली बामणी डनेलपर्यंत आणि इकडे खालच्या पट्ट्यात जर आपण बघितलं असेल आपल्या नवापाडा टावणी पासून तर इकडे सिंगपूरपर्यंत हा असा मोठ्या प्रमाणात विखुरलेला आपला मतदारसंघ आहे. या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्याचा जर विषय केला तर मागच्या निवडणुकीमध्ये 203 बूथ होते, 203. पण आजच्या घडीला आपल्या तालुक्यामध्ये 2 बूथ वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्या इथं या विधानसभेला जवळजवळ 205 बूथ आपल्या या तालुक्यात आहेत आणि धडगाव तालुक्याचा जर आपण विचार केला असेल तर धडगाव तालुक्यामध्ये सुद्धा 160 बूथ आहेत. असे एकूण मिळून या अक्कलकोट धडगाव विधानसभा मतदारसंघामध्ये बंधू आणि भगिनींनो 365 बूथ या ठिकाणी आहेत. जवळजवळ 205 बूथ आपल्या या ठिकाणी आहेत. मला तरी वाटतं मगनदादा की आपण जो काही या ठिकाणी मेसेज दिलेला होता, फोन लावलेले, जवळजवळ सर्वच भागातील सर्वच बूथ प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचे सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो. बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मतदार संख्या मागच्या वेळेस फारच कमी होती. जवळजवळ 2,86,000 ते 84,000 अशी आपली या ठिकाणी मतदार संख्या मागच्या 2019च्या निवडणुकीमध्ये होती. परंतु नवीन मतदार वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये 1,70,958 मतदार आहे. किती आहे? 1,70,958 मतदान आणि धडगाव तालुक्यामध्ये 1,41,312 मतदान त्या ठिकाणी. हे 1,70,958 आणि 1,41,312 असे जर आपण मिळून जर आपण हिशोब जर केला तर जवळजवळ एवढ्या मोठ्या संख्येने मतदार आहे आपल्या मतदारसंघामध्ये. त्याची संख्या आहे 3,12,270. 3,12,270 मतदारसंघात आपल्या या मतदारांसाठी जवळजवळ जी काही आपली जून महिन्यामध्ये कोयनीला मिटिंग झाली त्याच्यामध्ये आपण या विधानसभेच्या संपर्क प्रमुखाची नेमणूक केली. तालुकावाईज विधानसभा निवडणूक प्रमुखाची सुद्धा नेमणूक केली. त्याच्यानंतर या आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये जिल्हा परिषद गटनिहाय विभाग प्रमुख, आपला पंचायत समिती गणनिहाय उपविभाग प्रमुख, अक्कलकोट आणि धडगावचा जर आपण विचार केला असेल तर आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये 10 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 20 पंचायत समितीचे गट आहेत. धडगाव तालुक्याचा जर विचार केला तर 8 जिल्हा परिषदेचे गट आहेत आणि 16 पंचायत समितीचे गट त्या ठिकाणी आहेत. तर अक्कल धडगावचा आपण त्या ठिकाणी सुद्धा आपली रचना लावलेली आहे. परंतु आजच्या वेळेला आपण अक्कलकोटचा जर विषय केला त्या दिवशी आपण बैठकीमध्ये असं ठरवलेलं होतं की या अक्कलकोट तालुक्यातील जेवढे 10 जिल्हा परिषद गट आहेत त्या जिल्हा परिषद गटासाठी आपण एक विभाग प्रमुखाची त्या ठिकाणी नेमणूक केली. त्या विभाग प्रमुखाच्या खाली त्याच्या जिल्हा परिषद गटामधील जे काही 2 पंचायत समितीचे गण आहेत त्या गण प्रमुखाची सुद्धा आपण त्या ठिकाणी नेमणूक केली. आणि महत्वाचे विषय जी आपल्याला फौज या येणाऱ्या उद्या परवाच्या जाता असं म्हणावं लागेल, कारण की या 8 दिवसामध्ये या विधानसभेच्या
संस्था लागेल असे भाकीत या ठिकाणी शासनाने सुद्धा घोषित केलेले आहे. आणि या विधानसभेमध्ये आपल्याला ती फौज कामाला यावी, एक साखळी निर्माण व्हावी, कार्यकर्त्यांचे संगनमत व्हावं, कार्यकर्त्यांच्या मार्फत आपल्याला मतदारांपर्यंत कसं जाता येईल त्या अनुषंगाने सुद्धा आपण त्या ठिकाणी पन्ना प्रमुख आपल्याला नेमण्यासंबंधित सुद्धा त्या ठिकाणी सूचना दिलेल्या होत्या. आणि आम्हाला आनंद आहे की